वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी या भागामध्ये हेल्थ केअर आणि ॲग्रिकल्चरल या दोन सेक्शनसाठी बायोटेक्नॉलॉजी ही कशी उपयोगी आहे हे पाहिलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जीन थेरपी बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जीन थेरपी ही कशा पद्धतीने अप्लाय केली जाते हा भाग पाहणार आहोत. जीन थेरपी इज द ट्रीटमेंट ऑफ डिसीज by replacing or altering a gene that is absent or abnormal and whose absence or abnormality is responsible for the disease. म्हणजे जेव्हा प्रत्येक व्यक्तीचं किंवा इंडिव्हिज्युअलचं जीनोटाईप DNA स्ट्रक्चर किंवा त्यावर असणारे जीन्स हे जर नॉर्मल आहेत त्यावेळेस तो पर्सन हेल्दी आहे किंवा त्याला कुठलाही डिसीज नाही. परंतु अनेक कारणांमुळे म्हणा एखादा जीन रिप्लेस झाला म्हणजेच ॲब्सेंट आहे किंवा तो जीन ॲबनॉर्मल आहे तर अशा वेळेस ॲबनॉर्मॅलिटी किंवा त्याचं ॲब्सेन्स एखादा डिसीज क्रिएट करू शकतो आणि असे जे डिसीजेस आहेत त्यांना आपण जेनेटिक डिसीजेस असं म्हणतो. आणि हे जेनेटिक डिसीजेस क्युअर करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा जो वापर केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज जीन थेरपी. मग जीन थेरपीमध्ये काय केलं जातं? एक तर रिप्लेस, जो जीन ॲब्सेंट आहे तो त्या ठिकाणी रिप्लेस करा किंवा जो जीन ॲबनॉर्मल आहे तो अल्टर करा किंवा त्यामध्ये आवश्यक ते चेंजेस करा जेणेकरून त्याच्याद्वारे व्यक्त होणारं कॅरेक्टर हे प्रॉपर असेल आणि त्या व्यक्तीमध्ये त्या डिसीजचे कॅरेक्टर दिसणार नाहीत. ठीक आहे. जीन थेरपी इट इज अ ट्रीटमेंट काय केलं जातं इन विच देर इज रिप्लेसमेंट ऑर अल्टरेशन ऑफ अ जीन इज डन. ओके. बिकॉज एनी ॲब्सेंट ऑर ॲबनॉर्मल जीन मे कॉज डिसीज. A gene is a segment of DNA that is required to make a functional product or a part of protein. आपल्याला माहीत आहे की DNA जो आहे हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतो आणि त्याच्याद्वारेच कॅरेक्टर हे तयार होत असतात. म्हणजेच जीनचे जे छोटे छोटे DNAचे जे छोटे सेगमेंट आहेत ज्यांना आपण जीन असं म्हणतो त्या जीनद्वारे नॉर्मल कॅरेक्टर तयार करणे किंवा एखादा पर्टिक्युलर प्रोटीन तयार करणे हे आवश्यक आहे. ड्युरिंग जीन थेरपी DNA that code for a specific gene is delivered in the individual cell in the body. मग काय केलं जातं जीन थेरपीद्वारे जो जीन ॲब्सेंट आहे किंवा ॲबनॉर्मल आहे तो जीन हा त्या सेलमध्ये इन्सर्ट केला जातो. इन डिसऑर्डर सच ॲज सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी there are changes in the gene that directly result in the condition. काही डिसीजेस असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला प्युअरली जेनेटिक कॉज हे पाहायला मिळते. जसं सिस्टिक फायब्रोसिस आहे, हिमोफिलिया आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे म्हणजे मसल्सचा जो आकार आहे त्याच्या सेल्सचा हा बदलतो. तर अशा जे काही डिसीजेस आहेत यामध्ये डायरेक्टली जीन हे रिस्पॉन्सिबल असतात. परंतु इन हाय कोलेस्टेरॉल और हाय ब्लड प्रेशर जेनेटिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर दे इंटरॅक्ट अँड कॉज द डिसीज. परंतु काही डिसीजेस असे आहेत जसं कोलेस्टेरॉलची लेवल वाढणे, हाय ब्लड प्रेशर यामध्ये दोन्हीही फॅक्टर हे महत्त्वाचे आहेत. जेनेटिक फॅक्टरसुद्धा आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टरसुद्धा. देर आर more than 5,000 different genetic disorders which are known and that are caused by single gene defect. एखादा जरी जीन याच्यामध्ये डिफेक्ट असेल तर व्हरायटी ऑफ डिसीज तो क्रिएट करू शकतो. मग कोणत्या ठिकाणचा जीन हा रिप्लेस झाला किंवा अल्टर झाला किंवा ॲबनॉर्मल झाला त्यानुसार वेगवेगळे डिसीजेस हे तयार होत असतात. जसं सिकेल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, त्यानंतर टायसॅच डिसीज, सिस्टिक फायब्रोसिस, हचिंगसन कोरिया, हिमोफिलिया, एल कॅप्टोनुरिया, अल्बिनिझम, मेनी मोर डिसीजेस विच आर कॉज्ड ड्यू टू जीन डिफेक्ट.
मग अशा पर्सनमध्ये जी जीन थेरपी वापरली जाते किंवा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ते क्युअर केले जातात, तर ते कशा पद्धतीने केले जातात पाहू. जीन थेरपी इज बीइंग यूज्ड इन मेनी वेज. नंबर 1, टू रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. आत्ताच आपण पाहिलं, जो जीन ॲबसेंट आहे किंवा ॲबनॉर्मल आहे तो रिप्लेस केला जातो. डिलिव्हर जीन दॅट स्पीड द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सरस सेल. जर कॅन्सरचा पर्सन आहे, पेशंट आहे, तर त्या कॅन्सरस सेल डिस्ट्रॉय करणाऱ्या सेल्स किंवा कॅन्सर सेलचं डिस्ट्रक्शन करण्याची स्पीड वाढावी म्हणून काही जीन इन्सर्ट केले जातात. किंवा सप्लाय द जीन दॅट कॉजेस कॅन्सर सेल टू रिव्हर्ट बॅक टू नॉर्मल सेल. काही जीन्स कॅन्सरस सेलला रिव्हर्स हेल्दी सेलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी उपयोगी पडतात. डिलिव्हर बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन करून डिसीज प्रिव्हेंट केला जाऊ शकतो. डिलिव्हर DNA टू अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्स. काही कारणास्तव जर इम्युनिटी सिस्टीम किंवा इम्युनिटी पॉवर ही जर कमी झालेली असेल, तर अशा वेळेस बॅक्टेरियल किंवा DNA हे इन्सर्ट करून अँटीजनच्या अगेन्स्ट इम्युनिटी रिस्पॉन्सचा तयार केला जाऊ शकतो. सप्लाय ऑफ जीन्स फॉर इम्पेअरिंग व्हायरल रिप्लिकेशन. जर व्हायरल डिसीज आहे तर अशा वेळेस त्या व्हायरसचं रिप्लिकेशन होऊन त्याच्या ज्या नंबर ऑफ कॉपीज तयार होत असतात त्या थांबवल्या जाऊ शकतात. प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट ग्रोथ ऑफ न्यू टिश्यूज. नवीन टिश्यू यांची ग्रोथ करणारे जीन्स हे सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करता येतात. डिलिव्हर जीन दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज्ड टिश्यू. डॅमेज टिश्यूचं हिलिंग करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स हे डिलिव्हर केल्या जाऊ शकतात किंवा इन्सर्ट केल्या जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने एखादा डिसीज क्युअर करण्यासाठी किंवा इम्युन सिस्टीम बिल्ड करण्यासाठी किंवा नवीन हेल्दी टिश्यू बनवण्याकरिता बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो. Then there are types of gene therapy. There are two types of gene therapies, germline therapy and somatic cell gene therapy. The germline therapy पाहू. In this method, healthy genes can be introduced into germ cells like sperm, eggs or early embryos. आता जर्मलाईन म्हणजे ज्या जर्म सेल्स आहेत, जर्म सेल्स म्हणजे या ठिकाणी जे गॅमेट्स आहेत, त्या गॅमेट्समध्ये जेव्हा जीन इंट्रोड्यूस केले जातात तेव्हा त्या थेरपीला जर्मलाईन थेरपी असं म्हणायचं. मग स्पर्म आणि एग्ज हे दोन गॅमेट्स आहेत किंवा बऱ्याच वेळा अर्ली एम्ब्रिओ जो आहे 16 सेलचा किंवा ब्लास्टोसाइट ही जी फेज आहे, तर अशा वेळेतसुद्धा जीन्सचे इन्सर्ट केले जाऊ शकतात. In this method, healthy genes can be introduced into germ cells like sperms, eggs and early embryos. It allows transmission of the modified genetic information to the next generation. Germline therapyमुळे जे जीन इन्सर्ट केले जातात, बरोबर आहे, त्यामुळं त्या तयार होणाऱ्या पुढच्या जनरेशन्स आहेत त्यामध्ये आपल्याला मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन ही पाहायला मिळू शकते. म्हणजे कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केल्या जाते. दो इट इज हायली इफेक्टिव्ह, इट इज नॉट एनकरेज्ड इन ह्युमन बीइंग्स ड्यू टू डिलिव्हरी ऑफ टेक्निकल अँड इथिकल रिझन्स. काही टेक्निकल आणि इथिकल रिझनमुळं हिचा वापर, या जर्मलाईन थेरपीचा वापर ह्युमन बीइंगमध्ये केला जात नाही. इट इज इफेक्टिव्ह बट. सेकंड इज सोमॅटिक सेल जीन थेरपी. In this type, the gene is introduced only in somatic cells. आता जसं आपण पाहिलं की जर्मलाईन सेल्स म्हणजे गॅमेट्स आहेत, तर सोमॅटिक सेल्स म्हणजे गॅमेट सोडून इतर सर्व ज्या बॉडी सेल्स येतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, सोमॅटिक सेल्स. मग सोमॅटिक सेल जीन थेरपी म्हणजे काय? द थेरपी इन विच जीन इज इंट्रोड्यूस्ड इन द सोमॅटिक सेल्स ऑफ बॉडी लाईक bone marrow cell, hepatic cell, pulmonary cell or any other epithelial cell. गॅमेट सोडून इतर ज्या बॉडी सेलमध्ये जेव्हा जीन इंट्रोड्यूस केला जातो तेव्हा त्या व्हरायटीला किंवा टाईपला सोमॅटिक सेल जीन थेरपी असं म्हणतात. इन धिस मेथड मॉडिफिकेशन ऑफ सोमॅटिक सेल्स ओनली अफेक्ट द ट्रीटेड पर्सन अँड द मॉडिफाईड क्रोमोझोम्स कॅन नॉट ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन. बघा, जर्मलाईन थेरपीमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण हे
जीन इंट्रोड्यूस करूत गॅमेट्समध्ये तेव्हा ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केल्या जाते. परंतु सोमॅटिक सेल थेरपीमध्ये जे मॉडिफिकेशन आपण त्या व्यक्तीमध्ये करणार आहोत, जेनेटिक मॉडिफिकेशन, हे फक्त त्या व्यक्तीपुरतंच मर्यादित आहे. ओन्ली इट विल अफेक्ट द ट्रीटेड पर्सन. द मॉडिफाईड क्रोमोझोम इज नॉट ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट केल्या जात नाही. सोमॅटिक सेल जीन थेरपी इज डन फॉर क्लिनिकल ट्रायल्स. आता ह्याचा उपयोग जास्त कशासाठी केला जातो? वेगवेगळे जे क्लिनिकल ट्रायल्स घेतले जातात, डिसीज कशा पद्धतीने डिसीज होतो, मग ट्रीटमेंट त्याच्यावर काय केली तर काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे जे ट्रायल घेतले जातात, तर फक्त त्यासाठी वापर होतो या सोमॅटिक सेल जीन थेरपीचा. इट इज डन फॉर क्लिनिकल ट्रायल्स फॉर डिसीज सच ॲज कॅन्सर, रोमॅटॉइड आर्थरायटिस, ब्लड डिसऑर्डर्स लाईक CSID म्हणजे सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडिफिशियन्सी डिसीजेस, गॉचर्स डिसीज, फॅमिलियल हायपरकोलेस्टेमिया, हिमोफिलिया, फिनाइल कीटोन्युरिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकेल सेल ॲनिमिया, डचेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी, एम्फायझिमा, थॅलेसिमिया, असे अनेक डिसीजेस आहेत की ज्यांचा स्टडी करण्यासाठी, क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी या सोमॅटिक सेल जीन थेरपीचा वापर केला जात असतो. त्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ऑर्गॅनिझम्समध्ये जे मॉडिफिकेशन केले जातात ते आहेत जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. There are the organisms whose genetic material has been artificially manipulated in the lab through genetic engineering. मग आता हे GMOs म्हणजे काय आहेत? They are the organisms कसे whose genetic material has been artificially manipulated. ज्यांचं जेनेटिक मटेरियल जे आहे, DNA कॉम्बिनेशन जे आहे, तर यामध्ये आर्टिफिशियली काहीतरी चेंजेस घडवून आणलेले आहेत इन द लॅब. कोणत्या मेथडद्वारे? थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. ओके, द ऑर्गॅनिझम्स हुज जेनेटिक मटेरियल हॅज बीन आर्टिफिशियली मॉडिफाईड थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग. दिस क्रिएट कॉम्बिनेशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. बरोबर आहे. हे मॉडिफिकेशन प्लांट्समध्ये करता येईल, ॲनिमल्समध्ये करता येईल, बॅक्टेरिया, व्हायरस यांच्यामध्येही करता येते. दॅट डू नॉट ऑकर इन नेचर ऑर थ्रू ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंग मेथड्स. म्हणजे जे ट्रॅडिशनल क्रॉस ब्रीडिंग मेथड आहे त्याचा उपयोग करूनही जे जीन ट्रान्सफर होत नाहीत किंवा जे नॅचरली त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाहीत असे जीन त्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट केले जातात. मग तो ऑर्गॅनिझम किंवा तो होस्ट प्लांट असेल, ॲनिमल असेल, बॅक्टेरिया किंवा व्हायरस देखील असू शकतो. तर बघू आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स. ॲज ह्युमन्स आर डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर अँड ॲज वर्ल्ड पॉप्युलेशन कंटिन्यू टू एक्सपांड देअर मस्ट बी कंटिन्युअस रिअसेसमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस टू ऑप्टिमाइज देअर इफिशियन्सी. बरोबर आहे. टोटल ह्युमन बीइंग हे ॲग्रिकल्चरवर डिपेंडंट आहेत आणि जी काही वाढती पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनला पुरेल एवढं ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट बनणं आवश्यक आहे आणि त्यामुळं इफिशियन्सी वाढवण्यासाठी या मेथडचा वापर केला जाऊ शकतो. सिन्स अर्ली टाइम्स ह्युमन बीइंग्स हॅव सॉट टू बी इम्प्रूव्ह क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चरल इम्पॉर्टंट प्लांट्स. आणि त्याच्यामुळं जे काही सायंटिस्ट आहेत ते जे काही यूजफुल असणारे क्रॉप प्लांट्स आहेत तर त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली त्याची क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिस वॉज डन बाय सिलेक्शन अँड ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजर्स दॅट वर स्लो अँड डिफिकल्ट. तर यामध्ये मुख्यतः ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोसिजर्सचा वापर केला जातो, परंतु त्या स्लो आहेत आणि तुलनेनं डिफिकल्ट प्रोसिजर्स आहेत. Traditional breeding programs involves sexual crosses which resulted in high quality of present day food plants such as wheat, corn, rice, potato. म्हणजे जे काही क्रॉप प्लांट्स आहेत तर ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉसेस घडवून आणले जातात आणि हाय क्वालिटी आत्ताचं जे प्रेझेंट क्रॉप आहे त्याहीपेक्षा हाय क्वालिटीचं क्रॉप बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मोर रिसेंटली
biotechnological approaches have been applied to these plants to create genetic variations that are beneficial to mankind. आणि त्यामुळं बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही आत्ताचे प्रेझेंट प्लांट आहेत त्याहीपेक्षा जेनेटिक व्हेरिएशन्सनी असणारे प्लांट्स जे की ह्युमन बिईंगसाठी उपयोगी पडतील असे क्रॉप प्लांट्स बनवले जात आहेत. द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस्ड वॉज टोबॅको. पहिलं जे ट्रान्सजेनिक प्लांट आहे ते टोबॅको आहे. मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट्स आर नोन. वेगवेगळे डायकॉट आणि मोनोकॉट प्लांट्स हे या पद्धतीने बनवलेले आहेत. ट्रान्सजेनिक प्लांट्स आर बीइंग लुक्ड अप ॲज बायोरिॲक्टर फॉर मॉलिक्युलर फार्मिंग, दॅट इज फॉर प्रोडक्शन ऑफ नॉवेल ड्रग्ज लाईक इंटरफेरॉन, एडिबल वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, अमायनो ॲसिड्स, इम्युनोथेरप्युटिक ड्रग्ज. आणि ह्या ट्रान्सजेनिक प्लांटद्वारे जे काही वेगवेगळे बायोरिॲक्टर्स आहेत तर ते त्यामध्ये इन्सर्ट करता येतील का, जेणेकरून त्यांचा ड्रग्ज म्हणून सुद्धा वापर किंवा उपयोगी असे इंटरफेरॉन, एडिबल वॅक्सिन, अँटीबॉडीज, अमायनो ॲसिड या पद्धतीचे घटक त्यामध्ये तयार करता येतील का आणि त्याचा थेरप्युटिक यूज करता येईल का. थेरप्युटिक यूज म्हणजे एखाद्या ट्रीटमेंटसाठी त्याचा वापर करता येईल का, या पद्धतीचे प्रयोग हे चालू आहेत. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की प्लांटचा वापर करून एडिबल वॅक्सिन्स हे बनवले जात आहेत. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीद्वारे त्या प्लांटमध्ये काय केलेलं आहे, एखाद्या पर्टिक्युलर डिसीजच्या विरुद्ध घटक तयार केलेले आहेत ज्याचा उपयोग वॅक्सिनमध्ये करता येतो. म्हणजे ते जे आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. कारण एखादा डिसीज प्रिव्हेंट करण्याची ॲबिलिटी ही प्लांटमध्ये नॅचरली असते का, नाही. तर तो जीन आपण आर्टिफिशियली त्यामध्ये इन्सर्ट केला की जेणेकरून ह्युमनमध्ये होणारा एखादा डिसीज आहे तर तो त्या प्लांटच्या यूजने आपल्याला ट्रीट करता येईल. तर असे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. ओके. So here are some questions, solve them and thank you.